जय भीम सर्वांना. मित्र हो, जागा हो बहुजन रात्र वैऱ्याचे आहे. माझ्या ह्या जर यूट्यूब चॅनलला अजूनही कुणी नवीन असताल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय असाच आहे की रात्रीपासून एक गोष्ट अशी माझ्या मनाला लागली. मित्र हो, पहिलं तर प्रथम मी तुम्हा सर्वांना जर आवडलं तर माझ्या कमेंटमध्ये लाईक करा. नाही आवडलं तरी मला तुम्ही मॅसेज करून सांगा. रात्री मी एक व्हिडिओ बघितला, तो भंती कशी आपली, तर त्याला लोक आपले मारत होते, त्याला पोलिसाच्या हवाली केलं, झटापटी चालली होती त्या ठिकाणी. तर प्रथम मला खरोखरच दुःख इतकं झालं ना. अशा ज्या गोष्टी आहेत, आता तो मुलगा आहे ना, त्याची फक्त काय 3-4 वर्षाखाली एक चूक झाली होती की तो गणपतीपाशी गेला होता मंडळाच्या. मान्य आहे, त्याला बोलवलं असेल कुणी, एक मानसिकदृष्ट्या किंवा एक मानसिक म्हणून माणूस म्हणून त्या ठिकाणी तो गेला असेल. त्याच्यावरून मग आपल्या भिक्खू लोकांनी त्याचं चिवरदान काढून घेतलं वगैरे वगैरे. परंतु त्यानंतरही तो कसा का असाना, काही का असाना, त्याची कोणतीही गलती असू द्या, मी म्हणत नाही की ती गलती नसेल, परंतु शेवटी तो धम्माचा आणि बाबासाहेबांचं कार्य करतो आहे. आता त्याचे व्हिडिओ आम्ही इंस्टाला बघतो, यूट्यूबला बघतो. जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो आहे, विहार तोडतात, पुतळ्याची विटंबना करतात, तिथं तिथं ती जातो, समाजाला भेट देतो. तो पण समाजामध्ये काम करतो आहे, काय का असाना भले. परंतु एखाद्याला टेचून मारणं किंवा एवढं वाळीत टाकल्यासारखं करून त्याला पारच समाजामधून उठवणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही सांगा, कितपत योग्य आहे? हे बरं वाटतंय का? अशा ज्या गोष्टी घडतात, ह्याला महाराष्ट्रातून हाकला, ह्याला महाराष्ट्रात कुठं ठेवूच नका आणि नाहीच पाहिजे तो, आणि त्याला पोलिसाकडे दिला, हा लुटारोय, हा लोकांना लुटतोय बुद्धांच्या बाबासाहेबाच्या नावाखाली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते डायरेक्ट व्हिडिओ हे करून, हे काय बिगर व्हिडिओचं सोडवणं होत नव्हतं का समाजाला? त्याला सगळ्या जणांनी मध्ये घ्यावा, मध्ये घेऊन त्याला विचारपूस करावी, त्याला बोलावा, त्याला प्रश्न करावा. ते सगळं सोडून एवढा गोंधळ करून पार इंस्टाला ह्याला व्हिडिओ टाकले, आणि मग हितच मनोवादी फायदा घेतोय तिसरा. इथं काय होतं आहे, आपलंच काय चाललं आहे समाजात ते इतरांना दिसतं, आणि मग इथं आपल्यात आपली जुपून देतात, आणि मग आपला फायदा तिसरा घेतो आहे. तर ही मला काय पटलं नाही बाया. आणि खरोखरच तर लोकांनीसुद्धा बघायला पाहिजे अगोदर कुठं आहे, का आहे, चुकतोय का. तर हे सगळ्या गोष्टी बघितलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे, त्याला माफ केलं पाहिजे, त्याला जे काही असेल ना त्या गोष्टी त्याला विचारपूस करायला पाहिजे समाजाने मध्ये घेऊन. हे सगळं करण्याऐवजी आपण इतकं जर वाईट आपण एकमेकाबद्दल आपल्यात आपलंच करतोय, आणि पुन्हा महाराष्ट्रात त्या इंस्टावरून यूट्यूबवरून जर पसरवायचं, तर मग आपलाच समाज एक आहे का? मग आपलंच बघून फायदा घेतोय तिसरा. मला काय पटलं नाही. तर समाजाला माझी बाबा नम्रतेची विनंती आहे, मला जे अयोग्य वाटलं ते मी बोलले, जे मला योग्य वाटलं ते मी बोलले. तर तुम्ही अशा कुठंही गोष्टी समाजात घडत असतात, परंतु ह्या बाहेर व्हिडिओद्वारे हे करण्यापेक्षा, लोकांना दाखवण्यापेक्षा आपसात जर तिथंच समाजाने एकत्र येऊन मिटवल्या तर जास्तीत जास्त तर खूपच बरं होईल. तर माझा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतोय, कसा वाटतोय? मला वाईट वाटलं त्याचं, कारण तो आमच्या इथं पुण्यामध्ये सुद्धा, आमच्या इथं सुद्धा संडे स्कूलमध्ये आला होता, आणि चांगला पोरगा आहे,
तो असा काय फसवतोय लोकांची, काय फसवणूक करतोय मित्रांनो. त्याने एवढं काय वाईट केलेलं नाही, मान्य आहे, परंतु माफ करायला शिका. आपला धम्म सांगतो. बरं माफही नका करू, पण एवढं तुम्ही महाराष्ट्रभर त्याला पार त्याची यूट्यूबवर, याच्यावर, इंस्टावर बेआबरू करू नये कुणीसुद्धा. तर माझा व्हिडिओ काय वाटला जास्तीत जास्त शेअर करा.